तुमचा पहिला प्रश्न आहे, तलावांचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रातील कोणता जिल्हा ओळखला जातो? तुमचे ऑप्शन आहे अकोला, बी. नांदेड, सी. गोंदिया, डी. परभणी. तुमचे योग्य उत्तर आहे सी. गोंदिया. तुमचा पुढचा प्रश्न आहे, तंबाखूमध्ये कोणता हानिकारक घटक आढळतो? तुमचे ऑप्शन आहे निकोटीन, बी. कॅफीन, सी. कोकेन, डी. यापैकी नाही. तुमचे योग्य उत्तर आहे निकोटीन. तुमचा पुढचा प्रश्न आहे, स्पाइस स्टेट ऑफ इंडिया मसाल्याचे राज्य म्हणून कोणत्या राज्याला ओळखले जाते? तुमचे ऑप्शन आहे महाराष्ट्र, बी. कर्नाटक, सी. केरळ, डी. तामिळनाडू. तुमचे योग्य उत्तर आहे सी. केरळ. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रध्वजातील मध्यभागी असलेल्या अशोक चक्रात किती आरे स्पोक्स असतात? तुमचे ऑप्शन आहे 20, बी. 22, सी. 24, डी. 26. तुमचे योग्य उत्तर आहे सी. 24. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतात एकूण किती घटक राज्ये आहेत 2024 नुसार? तुमचे ऑप्शन आहे 27, बी. 28, सी. 29, डी. 30. तुमचे योग्य उत्तर आहे बी. 28. तुमचा पुढचा प्रश्न आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते? तुमचे ऑप्शन आहे गोवा, बी. सिक्कीम, सी. केरळ, डी. मणिपूर. तुमचे योग्य उत्तर आहे गोवा. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिली कापड गिरणी कोठे सुरू झाली? तुमचे ऑप्शन आहे अहमदाबाद, बी. सुरत, सी. मुंबई, डी. नागपूर. तुमचे योग्य उत्तर आहे सी. मुंबई. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात पहिला साक्षर जिल्हा कोणता? तुमचे ऑप्शन आहे सिंधुदुर्ग, बी. पुणे, सी. रत्नागिरी, डी. मुंबई. तुमचे योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग. तुमचा पुढचा प्रश्न आहे, ऑस्कर पुरस्कार मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण? तुमचे ऑप्शन आहे स्मिता पाटील, बी. भानू अथय्या, सी. नर्गिस, डी. यापैकी नाही. तुमचे योग्य उत्तर आहे बी. भानू अथय्या. तुमचा पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठा लोकशाही देश कोणता? तुमचे ऑप्शन आहे अमेरिका, बी. चीन, सी. भारत, डी. रशिया. तुमचे योग्य उत्तर आहे सी. भारत. तुमचा पुढचा प्रश्न आहे,
महाराष्ट्रातील कोणत्या शहराला विद्येचे माहेरघर म्हणतात? तुमचे ऑप्शन आहे कोल्हापूर, बी. मुंबई, सी. पुणे, डी. औरंगाबाद. तुमचे योग्य उत्तर आहे सी. पुणे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, नाशिक हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तुमचे ऑप्शन आहे कृष्णा, बी. गोदावरी, सी. तापी, डी. नर्मदा. तुमचे योग्य उत्तर आहे बी. गोदावरी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, डिजिटल इंडिया मोहिमेची सुरुवात कधी झाली? तुमचे ऑप्शन आहे 2014, बी. 2015, सी. 2016, डी. 2017. तुमचे योग्य उत्तर आहे बी. 2015. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारताचा 2025 ते 26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प कोणी मांडला? तुमचे ऑप्शन आहे पी. चिदंबरम, बी. निर्मला सीतारामन, सी. अमित शाह, डी. नरेंद्र मोदी. तुमचे योग्य उत्तर आहे बी. निर्मला सीतारामन. तुमचा पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम कोणते? तुमचे ऑप्शन आहे मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, बी. नरेंद्र मोदी स्टेडियम, सी. ईडन गार्डन्स, डी. लॉर्ड्स. तुमचे योग्य उत्तर आहे बी. नरेंद्र मोदी स्टेडियम. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारताचे सध्याचे रेल्वे मंत्री कोण आहेत? तुमचे ऑप्शन आहे अश्विनी वैष्णव, बी. नितीन गडकरी, सी. राजनाथ सिंह, डी. पीयूष गोयल. तुमचे योग्य उत्तर आहे अश्विनी वैष्णव. तुमचा पुढचा प्रश्न आहे, अंदमान निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअरचे नवीन नाव काय आहे? तुमचे ऑप्शन आहे वीर सावरकरपुरम, बी. श्री विजयपुरम, सी. आझाद नगर, डी. स्वराज द्वीप. तुमचे योग्य उत्तर आहे बी. श्री विजयपुरम. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील विधानसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे? तुमचे ऑप्शन आहे 250, बी. 288, सी. 275, डी. 543. तुमचे योग्य उत्तर आहे बी. 288. तुमचा पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशाला उगत्या सूर्याचा देश म्हणतात? तुमचे ऑप्शन आहे भारत, बी. जपान, सी. चीन, डी. अमेरिका. तुमचे योग्य उत्तर आहे बी. जपान. तुमचा शेवटचा प्रश्न आहे, गिधाड हा पक्षी निसर्गातील कोणता घटक म्हणून ओळखला जातो? तुमचे ऑप्शन आहे उत्पादक, बी. भक्षक, सी. स्वच्छतादूत, डी. यापैकी नाही.
तुमचे योग्य उत्तर आहे सी स्वच्छतादूत.